माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले AB. वी आर स्टार्टिंग न्यू चॅप्टर. नया चॅप्टर, नया चॅप्टर. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, चॅप्टर नंबर 4. सो बच्चा, ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला यू आर सीइंग पेअर म्हणजे जोडी. कोणाची? स्ट्रेट लाईनची. बैलांची जोडी असते का नाही? बैलाची जोडी पॅरलल चालते की नाही? सो जोडी ऑफ द स्ट्रेट लाईन्स. सो 11वीला आपल्याला स्ट्रेट लाईन नावाचा एक चॅप्टर होता. गए वो दिन रही यादें. सो स्ट्रेट लाईनचं थोडंसं रिव्हिजन घेऊ, so that your all the concepts will get cleared. So before I would like to start with the distance formula. छोट्या सगळ्या concepts आपण घेऊ. Distance formula. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला. समजा बेटा 2 पॉइंट असतील. एक पॉइंट लेट से P ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1, y1, आणि एक पॉइंट Q ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2, y2. ओके, सो P आणि Q ह्या 2 पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे, P आणि Q ह्या 2 पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे बालमित्रांनो, दॅट डिस्टन्स PQ इज अंडर रूट x कोऑर्डिनेट्स मधला फरक त्याचा स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेट्स मधला फरक आणि त्याचा स्क्वेअर, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. क्लियर आहे? This is the basic distance formula. After that, the concept is beta inclination. Which is the next concept? Inclination. Beta inclination is noted by theta. Sir, what is inclination? Bacha, it is angle. It is angle made by any line, by line with plus x axis. नीट लक्ष दे, बोल्ड करतोय मी याला. इतकं घाण झालंय ते बोल्ड, मलाच माझी लाज वाटायला लागली. प्लस x axis. Clear बेटा? हाँ, plus x axis. Are you understanding? It is the angle made by the line with plus x axis. बघ किती मोठा ठोकळा केलाय तुला कळण्यासाठी. प्लस x axis, पॉझिटिव्ह x axis सोबत बनवलेला अँगल, जो शून्यापेक्षा मोठा असणं प्रचंड गरजेचं आहे प्यारे बच्चो. ओके, आणि लेस दॅन 180. 0 असू शकतो, नो इश्यू, बट इट हॅज टू बी लेस दॅन 180. ओके, अरे आर यू अंडरस्टँडिंग बेटा? 180 असेल तर काय होईल? 2 लाईन्स विल बी एंटी पॅरलल. आर यू अंडरस्टँडिंग? ओके, no issue, you can have this, but for a single line it has to be less than 180. ठीक है ना? It can be 0, no issue. चलो शुरू किया जाए. This was about inclination. Inclination थोडी प्रॅक्टिस घेतली पाहिजे. येस सर, काही अडचण नाही बेटा. लक्ष दे, ही क्वाड्रंट सिस्टम आहे. डोंट वरी, वी लर्न ऑल द कन्सेप्ट्स. चला, inclination ची कन्सेप्ट आपण एकदम फिट करू एकदा. बच्चा, हा x ऍक्सिस आपला, प्लस x ऍक्सिस, हा मायनस एक्स, हा प्लस वाय, आणि हा काय आहे बेटा? मायनस वाय. आता लक्ष दे, सपोज एखादी लाईन आहे लाईक धिस. इथे दाखवू, दिस इज माय लाईन L1, पहिली लाईन आहे. सो बच्चो, व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? यू आर ऑब्झर्विंग की L1 इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, आणि मग तिचं इंक्लिनेशन काय असेल? इंक्लिनेशन इज द अँगल मेड बाय लाईन विथ द प्लस एक्स ऍक्सिस. सो बच्चा, हिचं एक्स ऍक्सिस सोबत अँगल काय? 0. सो इंक्लिनेशन ऑफ दॅट लाईन इज 0. सो इथे काय लिहू? थीटा इज इक्वल टू 0. फॉर दिस लाईन थीटा इज इक्वल टू 0. ठीक आहे, चला मी एक लाईन दाखवतो बेटा, लाईक दिस, इन दिस वे. हिचं नाव देतो बारसं केलं, L2 लाईन आहे. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? माझ्या एक्स ऍक्सिस सोबत हाऊ मच इज द अँगल? 90. सो इंक्लिनेशन ऑफ दिस लाईन, पर्टिक्युलर लाईन इज, बोलो बेटा, 90 डिग्री. क्लियर आहे? सपोज एखादी लाईन मी ही अशी दाखवली, कैसे दिखाया जाए गुरुजी? कैसे दिखाया जाए? ही अशी इन दिस वे. ओके, सपोज लाईक दिस इज माय लाईन L3. बेटा, दिस इज माय लाईन
L3. ओके, L3. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा? प्लस एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल बनवला रे माझ्या लाईनने? इट इज थीटा. हे बघ, अँटी क्लॉकवाईज. अरे, आर यू अंडरस्टँडिंग? इट इज थीटा. विच कॅन बी 30 acute. What I mean to say is की या केसमध्ये थीटा इज acute. थीटा इज acute. क्लिअर आहे? ओके, चला अजून एक लाईन घेतो. दिस इज द लाईन L4. दिस इज द लाईन L4. सो ह्या लाईनने इन्क्लिनेशन जर का विचारलं बरं का, तर सो मेनी स्टुडंट्स गेट कन्फ्युज्ड. ओके, चला मी तुम्हाला 2 ऑप्शन देतो, मला पटकन उत्तर द्यायचं सगळ्यांनी. हे बघ, 30 डिग्री. ओके, करेक्ट ऑर रॉंग? इंग्लिश इज 30 डिग्री. हा एक्स ऍक्सिस आहे ना. करेक्ट ऑर रॉंग? पटकन मला रिप्लाय करा. करेक्ट ऑर? सो बाल मित्रांनो, सपोज ही लाईन L4 आहे आणि हा अँगल 30 डिग्री दिला. लुक ॲट द कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट सेज इट इज द अँगल मेड बाय लाईन विथ प्लस एक्स ऍक्सिस. बोल्ड केले मी याला. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत माझ्या लाईनने बनवलेला अँगल. सो तू जर का आता हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हा 30 दिला, येस सर, परंतु इट हॅज टू बी मेजर्ड इन द अँटी क्लॉकवाईज सेन्स, इन दिस वे. अरे, आर यू अंडरस्टँडिंग? यू आर सेइंग इट इज पॉझिटिव्ह. ओके, अँटी क्लॉकवाईज. कसा मोजायचा त्याला? ACW लिहितो मी, अँटी क्लॉकवाईज. क्लिअर आहे बच्चा? मेजर इट अँटी क्लॉकवाईज. तुम्ही क्लॉकवाईज गेले, इट विल बी निगेटिव्ह. तू असं जाशील, नाही जमणार, नाही जमणार. इट विल बिकम निगेटिव्ह. इट हॅज टू बी पॉझिटिव्ह लाईक दिस आय हॅव शोन. सो प्यारे बच्चो, हा जर का 30 आहे, सो या केसमध्ये हा थीटा किती होईल इथे? थीटा इज इक्वल टू, बघ ना, 180 मधून गेले 150 राहिला, 150. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग प्यारे बच्चो? थीटा इज ऑब्ट्यूज. अरे, आर यू अंडरस्टँडिंग? चलो स्क्रीनशॉट लिया जाए. दिस वॉज द, अच्छा एक राहिला ना, थीटा इज 90. ओके ओके, यस सर, स्क्रीनशॉट घ्या. बाल मित्रांनो, नेक्स्ट कन्सेप्ट इज स्लोप ऑफ अ लाईन. नेक्स्ट कन्सेप्ट इज स्लोप ऑफ ए लाईन. सो पर्टिक्युलरली समजा हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, आणि एखादी लाईन मग ती पॅरल टू एक्स, पॅरल टू वाय इन दिस वे. ओके, जसे आपण मगाशी लाईन्स घेतल्या होत्या डिफरंट डिफरंट. इन जनरल एखादी लाईन असेल, लेट अस से दिस इज द लाईन. मी बोललो की लाईन L1 आहे बरं का. तर बेटा, फॉर दिस पर्टिक्युलर लाईन व्हॉट एव्हर द स्लोप इज, आपण नाही का पहिल्या चॅप्टर मध्ये इथं बोर्डाला लिहायचं बघ लाईनच्या, यम आहे की नाही, स्लोप M1 असं म्हणू आपण. ठीक आहे. सो स्लोप इज नोटेड बाय एम. सर, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द स्लोप? सिंपल कन्सेप्ट आहे बेटा, एम इज टॅन थिटा. बस, दॅट्स इट. एम इज टॅन थिटा. वेअर दॅट थीटा इज नथिंग बट काय बेटा? इंक्लिनेशन, जे मी आता तुम्हाला शिकवलं. क्लिअर आहे? इट इज दॅट इझी. गेटिंग? मग आता वेगवेगळ्या लाईन्स घेऊ आपण. जसं मगाशी घेतलं त्या पद्धतीने काय करू आपण? आपण चल ह्या लाईनला म्हणू L1, चल हिला म्हणू L2, तिचा स्लोप M2, L1 चा स्लोप M1. बघ, लक्ष दे. थोडी मोठी डायग्राम काढू का? सुटसुटीत होईल. ओके, मोठी डायग्राम काढू आपण जरा. हे बघ, चला वेगवेगळ्या लाईन्स घेऊ. हा प्लस एक्स ऍक्सिस आहे, यु नो, हा मायनस एक्स, हा प्लस वाय, आणि हा मायनस वाय, वाय डॅश म्हणतो आपण. ठीक आहे, काय अडचण? लक्ष दे. सपोज एखाद लाईन माझी अशी दिस इज माय लाईन L1. कशी आहे बेटा ही? पॅरल टू एक्स. सो इंक्लिनेशन इज 0. सो इट विल बी स्लोप बेटा M फॉर दिस पर्टिक्युलर लाईन. टॅन थिटा म्हणजे टॅन 0 विच विल बी 0. अरे, व्हेरी इझी. अरे, M इज टॅन थिटा, आडवी लाईन आहे, थिटा इज 0, सो M इज 0. ओके, सपोज बच्चा एखादी लाईन आहे, अशी दाखवतो मी इथे. दिस इज दी लाईन L2. ह्या लाईन साठी जो स्लोप आहे, आपली लिहिण्याची पद्धत एक बुडाला आपण लिहितो तिच्या, M2 विल बी. समजा ह्या लाईनने किती आहे? 30 डिग्री अँगल केला. बघ ना, प्लस एक्स सोबत किती केला? 30 केला, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. सो बेटा मला सांग, व्हॉट विल बी स्लोप? M विल बी टॅन 30. अरे, येस ऑर नो? सो व्हॉट इज टॅन 30? 1/√3. सो लाईनचा स्लोप काय आला? 1/√3. इज देर एनी अडचण? नो अडचण सर. समजा बेटा एखादी लाईन आहे, ही अशी लाईन L3.
तिसरी लाईन आहे. कशी आहे ही? एक्सला परपेंडिक्युलर, थिटा किती झाला? 90. सो व्हॉट अबाउट स्लोप सर? स्लोप विल बी इनफायनाइट, नॉट डिफाइंड. अरे बघणार आहोत, tan 90 इज नॉट डिफाइंड. सो व्हर्टिकल लाईन असेल तर स्लोप डिफाईन होणारच नाही. प्यारे बच्चों, लेट्स टेक द एक्झाम्पल. काही लाईन आहे L4, कशी असू दे क्वार्टर मध्ये, इकडे तिकडे तिकडे कशी वेळ, फक्त अशी ड्र. ओके सर. मग आता बघ ना, प्लस एक्स सोबत ह्या लाईनने किती अँगल बनवला? कॅन आय टेक 150? ओके सर, 150 डिग्री अँगल बनवला माझ्या लाईनने. सो इन्क्लिनेशन आलंय 150. मग आता स्लोप किती येईल बच्चा? M4 विल बी tan 150. अरे येस ऑर नो बच्चा? आणि tan 150 कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे? tan ऑफ कसं लिहूया याला? 180 मायनस 30. बरं का? म्हणजेच tan 180 मायनस थिटा, सेकंड क्वाड्रंट, tan इज निगेटिव्ह, अनचेंजिंग, मायनस tan 30, म्हणजे -1 अपॉन √3. क्लिअर आहे बेटा? सो स्लोप इज -1 अपॉन √3. अंडरस्टँडिंग? अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा, what are you observing actually? What are you observing? You are observing कि whenever that theta is acute, slope is positive. Whenever theta is obtuse, slope is negative. Are yes or no? A very simple observation. Whenever your theta is acute, very important for competitive, and theta is obtuse, या दोन केस मध्ये theta acute आहे, slope is positive. Theta acute, m is positive. Theta obtuse, m is negative, because second quarter मध्ये tan is negative. अरे आर यू अंडरस्टँडिंग? ही लाईन इथं नाही, इथे दाखवू शकतो तू, कुठेही दाखव, फक्त एक्स पासून अँगल मोजायचा. सो प्यारे बच्चों, that slope is negative. This is our prediction. This is our अभ्यास. क्लिअर आहे? स्क्रीनशॉट घे. हे झालं स्लोप इन टर्म्स ऑफ थीटा. सो इन फॅक्ट स्लोपचा कन्सेप्ट एम इज टॅन थीटा. विषय संपला. झालं? ठीक आहे. आता लक्ष दे. आता लक्ष दे. समजा बेटा स्लोप दुसऱ्या, म्हणजे स्लोपचा एक दुसरा फॉर्म आहे. मला इन्क्लिनेशन माहित असेल तर मी ह्या पद्धतीने काढला. पण मला समजा इन्क्लिनेशन माहित नाहीये, बट आय नो 2 पॉइंट्स. नीट लक्ष दे मी काय बोलते ते. बट आय नो 2 पॉइंट्स. समजा मला थीटा माहित नाही. मी असले तो हॅव्हिंग 2 पॉइंट्स. कुठे? ऑन द लाईन? ऑनलाईन नाही, ऑन द लाईन असतो. हॅव्हिंग 2 पॉइंट्स ऑन द लाईन. स्लोप पाहिजे. व्हॉट आर द 2 पॉइंट्स बच्चा? समजा P पॉइंट आहे, x1, y1, अँड दुसरा पॉइंट Q आहे. सपोज इट इज x2, y2. सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, एक डायग्राम काढू आपण. ही एक माझी लाईन आहे अशी ड्र, कशी असू दे. आणि मला 2 कोऑर्डिनेट्स तिच्यावरचे माहिती आहेत. हा समजा पॉइंट P आहे, x1, y1, आणि हे बघ हा Q, x2, y2. ह्याचे P आणि Q 2 पॉइंट मला माहिती आहेत माझ्या लाईनवरचे. मग आता मी काय करणार? व्हॉट अबाउट स्लोप सर? स्लोप m इज टॅन थीटा. सो बच्चा नेहमी लक्षात ठेव, समजा मला स्लोप काढायचा असेल, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स फिजिक्स मध्ये सुद्धा खूप सगळ्या ठिकाणी स्लोप काढला आपण, एडियाबॅटिक प्रोसेस, थर्मोडायनामिक्स मध्ये, हे की नाही? सो स्लोप काय असतो बेटा? ऍक्च्युली हाईट अपॉन बेस. स्लोप असतो टॅन थीटा. आर यू अंडरस्टँडिंग? सो ह्या केस मध्ये इट्स व्हेरी सिम्पल, आपण काढू शकतो. समजा 2 पॉइंट्स माहिती आहेत तुला. ओके, सो व्हॉट विल हॅपन? y2 minus y1 upon x2 minus x1. Are you understanding? What will be tan in this case? Height upon base. What will be height? y2 minus y1 upon x2 minus x1. सर 1 minus 2 असं नाही केलं चालेल का? चालतं ना राव. स्लोप हा सिम्पली काय आहे? y कोऑर्डिनेट्स मधला फरक भागिले x कोऑर्डिनेट मधला फरक. कम ऑन. y मधला फरक भागिले x मधला फरक. y कोऑर्डिनेट्स मधला फरक भागिले x कोऑर्डिनेट्स मधला फरक. That's it. Are you understanding? So this was the second concept. एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. येस सर. समजा मला 2 पॉइंट्स माहिती आहेत. समजा हे जे 2 पॉइंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल मला लाईनवरचे हे 2 कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, 2 आणि 4.
आणि क्यू आहे -1 -3, जसं की तो फर्स्ट क्वार्टर मध्ये, हा थर्ड क्वार्टर मध्ये दोन्ही डिग्री. ओके सर. सो बच्चा ह्या लाईनचा स्लोप काय येईल? वाय कॉर्डिनेट्स मधला फरक. मग तू याच्यातनं तो वजा कर किंवा त्याच्यातनं हा वजा कर, काही फरक पडत नाही. हे बघ, हा काय झाला x1, y1. मग याला काय म्हण x2, y2. मग स्लोप काय होईल बेटा? y2 - y1 भागिले x2 - x1. बघ y2 काय बच्चा -3 मायनस y1 किती आहे 4 भागिले x2 किती आहे -1, त्यातनं x1 वजा कर, काय झालं -7 भागिले -3, तो आला पॉझिटिव्ह 7/3. आर यू ऑब्झर्विंग? ही अशा प्रकारची लाईन असेल तर थीटा इज अॅक्यूट स्लोप इज पॉझिटिव्ह. अरे आर यू अंडरस्टँडिंग? स्क्रीनशॉट लिया जाए. बाल मित्रांनो, समजा माझ्याकडे जनरल फॉर्म ऑफ द लाईन आहे. आधी आपण पाहिलं की थीटा असेल तर इंग्लिश थीटा असेल तर एम इज टॅन थीटा. समजा 2 पॉईंट्स असतील लाईनवरचे तर वाय मधला फरक अपॉन एक्स मधला फरक. बच्चा समजा जनरल फॉर्म ऑफ द लाईन आहे माझ्याकडे. काय जनरल फॉर्म ऑफ द लाईन? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म ऑफ द लाईन माझ्याकडे आहे. आर यू अंडरस्टँडिंग? जनरल फॉर्म ऑफ द लाईन. सो बच्चा याच्यामधनं मला 3 इन्फॉर्मेशन भेटतात. सगळ्यात अगोदर जो स्लोप आहे यम, तो भेटतो निगेटिव्ह कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. यम इज -a/b. बेटा एक्स इंटरसेप्ट मला भेटतो इथून, एक्स इंटरसेप्ट भेटतो -c/a आणि वाय इंटरसेप्ट भेटतो काय -b/a. सर व्हॉट आर द इंटरसेप्ट्स? एकदा इंटरसेप्टची कन्सेप्ट क्लिअर करतो की बेटा हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि एखाद लाईन तुझी ही अशी लेटेस्ट लाईन येईल. ओके. सो तुझी लाईन एक्स ऍक्सिसला कुठे भेटते, वाय ऍक्सिसला कुठे भेटते? अच्छा आय एम व्हेरी सॉरी, इथं. ओके, इथपासनं. सो दिस इज युअर एक्स इंटरसेप्ट, दिस इज युअर वाय इंटरसेप्ट. तुझी लाईन एक्स ऍक्सिसला कुठे टच करते ओरिजिन पासून, वाय ला कुठे टच करते ओरिजिन पासून. दिस आर द इंटरसेप्ट्स. क्लिअर आहे? स्क्रीनशॉट घ्या. बेटा समजा 2 लाईन्स पॅरलल आहेत. मीन्स व्हॉट? ही फर्स्ट लाईन, समजा ही L1, ही सेकंड लाईन L2. सो पहिल्या लाईनच्या स्लोपला आपण म्हणू M1, दुसऱ्या लाईनच्या स्लोपला म्हणू आपण M2. सो बच्चा नीट लक्षात ठेव, जर का 2 लाईन्स पॅरलल असतील तर देअर स्लोप्स आर इक्वल. M1 इज M2. M1 इज M2. समजा 2 लाईन्स परपेंडिक्युलर असतील. ओके, समजा ही एक लाईन आहे तुझी L1, ही एक लाईन L2. यू आर सीइंग की दे आर परपेंडिक्युलर, अर्थात पॅरलल आहे. दॅट मीन्स बच्चा थीटा इज 0. परपेंडिक्युलर आहे, सो बच्चा थीटा इज 90 डिग्री. इन दिस केस प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज -1. हे आपण टॅन्जंट आणि नॉर्मलच्या बाबतीत पण शिकलेलो आहे. M1 × M2 इज -1. प्लीज रिमेंबर these 2 conditions. चलो take the screenshot. So bacha, now we are going to see different forms of the line. They are on the board. Please concentrate. पहिला फॉर्म आहे बेटा स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप आणि पॉइंट दोन गोष्टी माहित पाहिजे. स्लोप इज m, पॉइंट इज x1, y1. सो y minus y1 is m into x minus x1. आपल्याला माहिती पाठ पाहिजे. हा सेकंड स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप आणि इंटरसेप्ट दोन गोष्टी. स्लोप इज m आणि इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट. प्लीज कॉन्सन्ट्रेट. इंटरसेप्ट इज वाय इंटरसेप्ट. जेव्हा कधी इक्वेशनला कम्पेअर करून अशा टाइपचे इक्वेशन असेल, कम्पेअर करून बाहेर काढायची वेळ आली तर सी बाहेर काढशील तर सी इज वाय इंटरसेप्ट. म्हणजे लाईनने वाय इंटरसेप्ट वायला कुठे टच केलं. क्लिअर आहे? आफ्टर दॅट थर्ड डबल इंटरसेप्ट फॉर्म. बच्चा डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे दोन इंटरसेप्ट. ए इज द एक्स इंटरसेप्ट, बी इज द वाय इंटरसेप्ट. क्लिअर आहे? सो x अपॉन a प्लस y अपॉन b इज 1. दिस इज द डबल इंटरसेप्ट फॉर्म. ओके. 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट फॉर्म म्हणजे काय? मला 2 पॉइंट असतील, एक p आहे x1 y1 आणि q आहे x2 y2. सो y minus y1 upon y2 minus y1 is equal to x minus x1 upon x2 minus x1. This is the 2 point form. आणि लास्ट इज द नॉर्मल फॉर्म. ह्या चॅप्टर मध्ये याची गरज नाही, बट व्हॉट इज नॉर्मल फॉर्म बेटा? p is the normal. It is length of the perpendicular drawn from origin to the line. Are you seeing? Drawn from origin to the line. ही लेंथ p आहे.
विच इज नथिंग बट नॉर्मल, नॉर्मल परपेंडिक्युलर ओरिजिन पासून स्टँडर्ड. ठीक आहे. आणि त्याने केलेलं इन्क्लिनेशन अल्फा आहे, लाईनने नाही. आय रिपीट, नॉर्मलने केलेलं इन्क्लिनेशन दिस इज अल्फा. आर यू अंडरस्टँडिंग? So this was all about the basic concepts of the chapter straight line. Are you understanding? All right.